रक्षाबंधन प्रत्येक बहीण भावाच्या जिव्हाळ्याचा असा हा क्षण ज्याची अगदी दोघंही आतुरतेने वाट पाहत असतात। याचं प्रतीक आहे केवळ एक असा धागा ज्याची विण विणली गेली आहे समाधान नावाच्या ब्रँडने। जिथं ही विण विणली जाते ते नातं इतकं घट्ट असतं की ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासोबत असतं। मात्र जिथं याचा ब्रँड अपेक्षा होतो तिथं हे नातं सैल व्हायला वेळ लागत नाही। त्याच्यामुळे या क्षणांचं मांगल्य पावित्र्य जपणं हे दोघांचंही कर्तव्य असतं। आपल्या बहिणीचे छोटे छोटे हट्ट पुरवणं हे जसं भावाचं कर्तव्य आहे, तसंच या हट्टांमुळे आपल्या भावाला त्रास होणार नाही ही प्रत्येक बहिणीला जाणीव असायला हवी। माझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल आणि माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या बहिणीचा मायेचा हात हा माझ्या डोक्यावर असेल ही खात्री जिथं असते ते खरं बंधन, ते खरं रक्षाबंधन। आजकाल सोशल मीडियावर आपण एका स्त्रीला 50 रुपयाच्या साडीसाठी माहेरी धावत जाताना बघतोय रक्षाबंधनसाठी। खरं पाहायला गेलं तर एक स्त्री माहेरी साडीसाठी कधीच जात नसते। माहेरची ओढ, माहेरची चटणी भाकरी हे एका स्त्रीला शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे। त्याच्यामुळे प्रत्येक सणांचं पावित्र्य जपणं हे आपल्या हातात असतं। हे नातं जपणं हे खरं समाधान आहे। ज्या नात्यात अपेक्षा आल्या तिथं समाधान कमी होतं। त्याच्यामुळे हे जपणं हे आपण सगळ्यांनी ठरवायला हवं। माझ्या सर्व बांधवांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा।